सुपर 6 मध्ये जाईल म्हणजे किमान एका ट्रॉफीचा तो मानकरी ठरणार आहे आणि तो सामना आपण इथे एन्जॉय करत आहोत। अगदी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे देहरंग बी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघणार आहोत खेळत असताना दरम्यान इथे मान्यवरांचं आगमन आपण होताना पाहतो। कुठली स्पर्धा म्हटली तर मग पाठीराखे आलेच आणि मग पाठीराखे नसतील तर मग स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करणं एवढं मी म्हणेन सोपं नाहीये। आपण पाहतोय इथे उपस्थित झालेले आहेत मालडोंगे ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच माजी सरपंच सोमनाथ चौधरी गुरुजी यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करेन की आपण आमच्या मंचावरती यायचं आहे। आपलं मनपूर्वक स्वागत आहे। या वेलकम स्वागतम सुस्वागतम। आणि त्यांच्या समवेत किसन शेठ चौधरी साहेबांचं देखील आगमन झालंय। मी त्यांनाही विनंती करेन आपण देखील यायचं आहे मंचावरती। आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे। या वेलकम स्वागतम सुस्वागतम। नक्कीच मान्यवरांच्या आज अलठण गर्दी आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर विचार केला तर शेवटची रात्र या स्पर्धेची आणि शेवटच्या रात्रीवरती आपण पाहतोय तर खरं तर विचार केला तर खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। खास करून आपण जर विचार केला तर अशोक दादा वाघ आणि त्याच्यानंतर अविनाश दादा वाघ आणि त्याच्यानंतर राजाराम दादा वाघ हे 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा खरं तर आदिवासी चषक भरवला गेला आणि खरं तर 3 मान्यवरांचं खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन। खरं तर खूप चांगली मेहनत आणि या स्पर्धेचा जर विचार केला तर खूप चांगला सपोर्ट त्यांना मिळालाय आणि ही स्पर्धा खरं तर आपण जर पाहिलं तर पहिलं पर्व डेची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली। वळिया मैदानाकडे सामना चालू झालेला आहे। एका बाजूला जर पाहिलं तर वाघाची वाडी पहिलाच बॉल उडवला या लॉगा ब्लिझर मध्ये शरीर तिथे तैनात आणि तो पहिला धक्का बसतो या बॅटिंग करत असताना टीम हॅलो पहिला धक्का बसलेला। यस आपण आता इथून मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड देणार आहोत। प्रिव्हियस मॅच मध्ये अगदी नाबाद 43 धावांची वैयक्तिक खेळी ज्या खेळून दिली तो राज या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 1 नंबरकर आणि नम्राची वाडी संघामधून खेळत असताना अगदी 1 नंबरचा परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून आपण पाहिला। आम्ही इन्व्हाइट करतो खेळाडूला की आपण येऊन आपला अवॉर्ड घ्यायचा आहे आणि अवॉर्ड देण्यासाठी आम्ही हरीश चौधरी साहेबांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देऊन त्याचा गौरव आपण करून घ्यायचा आहे। अगदी जबरदस्त खेळ राहिला आणि पूर्णपणे फलंदाजी करत असताना समोरील एका ताकदवर संघाला देहरंग ए या संघाला त्यांनी डॉमिनेट केलं आणि या पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी विजय आपला सुनिश्चित केला। दुसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश त्यांनी निश्चित केलेला आहे। वेलपेड कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन। नक्कीच आपण जर पाहिलं तर नारायण हा गोलंदाज आपण पाहतो या पहिल्याच बॉलवरती एक फलंदाज मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम केलं। खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली। पुन्हा एकदा ठप्पा पाडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही या बॉल निघून जातो। इस्टेटच्या हातामध्ये बॉल निघेल डॉट। कारण वाघाची वाडीचा जर विचार केला तर 2 षटकांची मॅच असणार आहे आणि 2 षटकामध्ये जर पाहिलं तर वाघाची वाडी टीमला तर 25 ते 30 धावा येणं खूप गरजेचं आहे। कारण 12 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल। पहिले षटक चालू असताना पहिल्या बॉलवरती विकेट काढला त्याच्यानंतर दुसरा बॉल डॉट काढलाय। थोडंसं दडपण असेल वाघाची वाडी टीमवरती। गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते तयार। क्रॉस द लाईन गॅप मध्ये चेंडूला ढकलला जातो। क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात परंतु मिळेल धाव 1 आणि एका धावेने जर पाहिलं तर वैयक्तिक संघाचं अकाउंट पण केलं जात आहे आणि जर विचार केला तर स्क्रीच झालाय या वाघाची वाडी टीमचा। स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतो या संजय हा फलंदाज असेल वाघाची वाडी टीमकडनं। मोठी फटके येणं खूप गरजेचं आहे। तर खरं तर विचार केला तर आदिवासी चषक शेवटची रात्र या स्पर्धेची आणि आलेले तमाम रसिक नगरीचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। गोलंदाज मार करतोय पुन्हा एकदा तयार। क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय। ऑफसाईडच्या दिशेने बॉलला ट्रॅव्हल केला जातो। शेतीची 1 धाव कंप्लीट केली जाते। दुसरीचा कॉल केला जातोय आणि इथं जर पाहिलं तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येत भर धावसंख्या जर पाहिली तर 3 या आकड्यावरती पोहोचले गेले। खरं तर आपण विचार केला तर आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळालाय आणि युट्यूब मध्ये जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत त्यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत। खरं तर खूप चांगलं टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालं। खरं तर त्यांची पूर्ण आई केवरेजची टीम्स त्यांचंही करू आपण पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। वळूया मैदानाकडे। क्रॉस द लाईन टप्पा पडल्यानंतर पाहायचं काय घडलं जातंय। खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे। बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही। बॉल निघून जातो इस्टिकच्या हातामध्ये। बॉल निघेल डॉट।
खरं तर आपण हे तीन मान्यवर पाहतोय, अशोक दादा वाघ, अविनाश दादा वाघ आणि राजाराम दादा वाघ या तीन मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा आदिवासी चषक आपण पाहतोय. दुसरा पर्व या स्पर्धेचं मानाची सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि खरं तर खूप चांगली मेहनत या तीन मान्यवरांची आणि पूर्ण त्यांची टीम्स असेल सपोर्टला, त्यांचंही करूया पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा ओळीया मैदानाकडे गॅप घेऊन चेंडूला ढकलला जातो, एकदा कंप्लीट केली जाते. खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथं जर पाहिलं तर एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 4 या आकड्यावरती पहिले आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली तर धावफलकीवरती धावा पाहायला मिळाल्यात 4 धावा. शेवटची 6 बॉलचा खेळ बाकी. या 6 बॉल मध्ये जर पाहिलं तर वाघाची वाडी टीमला मात्र बॅटिंग करणं खूप गरजेचं आहे. कारण विचार केला तर 12 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिले सत्र चालू आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 4 धाव. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आहे. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाजी मागे पहिलं षटक टाकलं नारायण यांनी. खूप चांगली बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक अर्जुन हा गोलंदाज पाहतोय. तर या षटकामध्ये मात्र डंका पिटावा लागेल वाघाची वाडी टीमला. शेवटची रात्र या स्पर्धेमध्ये खरं तर आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये अलठ्ठण गर्दी पाहायला मिळेल. खरं तर मान्यवर आणि इथं आलेले प्रेक्षक वर्ग आणि खास करून जर विचार केला तर शेवटची रात्र खूप चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. टेम्पोची जी लाईट आहे ती बंद करा प्लीज. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच. ओके चला सामना चालू करा पंच आणि थोडं स्पीड अप करा. गोलंदाजी मार्गावरती तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण. पहिलाच बॉल ठप्पा पाडल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल निघून जातो इशूच्या हातामध्ये. बॉल निघेल डॉट. वाघाची वाडी टीमला मात्र जागेवरती थांबवण्याचं काम केलं. खरं तर आपण विचार केला तर गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. आपल्यासोबत जर विचार केला तर खूप सुंदर ही स्पर्धा पाहायला मिळाली. गोलंदाज पण एकदा तयार. क्रॉस द लाईन. फटका उडवलाय. फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक आहे ते तैनात. एकदा कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल दिला जाईल आणि तो बघता दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. रनिंग द विकेट मिळतील धावा 2 आणि या 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर. धावसंख्या जर पाहिली तर 6 या आकड्यावरती पोहोचले. खरं तर आज आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत चिंचवली गावचे एक समुद्र आवाज. सातत्यानं पनवेली भागामध्ये त्यांचा आवाज आपण ऐकतो. आकाश शिल्के मालफार्म चिंचवली आणि त्याच्यासोबत आजच्या दिवसामध्ये आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत नवेश दिगे, ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेत. क्रॉस द लाईन. फटका चांगला आहे. बॉलला पाठवलाय गॅप सिलेक्शन मध्ये. बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जातो सीमा पार पार पार. चौकार मिळतील धावाच्या. थोडस शेवटचं षटक आहे. या षटकामध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करावं लागेल वाघाची वाडी टीमला. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा तयार. खरं तर आमचा आदिवासी चषक म्हटला तर यंदाच्या सीझन मध्ये खूप चांगलं परफॉर्मन्स आणि खूप चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालंय. क्रॉस द लाईन. टप्पा पाडल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो इष्टाच्या हातामध्ये. बॉल निघेल डॉट. खरं तर आपण पाहिलं तर अविनाश दादा वाघ, त्याच्यानंतर अशोक दादा वाघ आणि त्याच्यानंतर राजाराम दादा चौधरी यांच्या हस्ते ही स्पर्धा कव्हर केली गेली आहे. खरं तर या 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर आपण पाहतोय इथं खेळाडूचं आगमन झालंय. पुन्हा एकदा क्रॉस झाला. ही बॉलला पाठवला झाला परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. टायमिंग चुकीचा. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसेल वाघाची वाडी टीमला. शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये देखील पूर्ण टीम्स काय टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळालंय. पहा
टप्पा पडल्यानंतर बोलला पाठवला, थोडस टायमिंग चुकीचा असल्यामुळे शतरक्षकांनी खूप चांगलं शतरक्षण पाहायला मिळालंय. बॉल पकडला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपण स्क्रीनवरती पाहतोय काय खुश पाहायला मिळाले त्यांचे खेळाडू. वळ्या मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही. थोडस बाहेरून जाणारे चेंडू पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉल. एक अव्वंतर धाव आणि एक अव्वंतर धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर 11 या आकड्यावरती पोहोचली गेली आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा तयार. 11 धावा स्कोर कार्ड होती पाहायला मिळाला. क्रॉस द लाईन फटका फसला जातो. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांना खूप चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. एकदम कंप्लीट दुसरीचा कॉल केला जातोय. थोडस खराब फील्ड पाहायला मिळाले. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीची रनिंग द विकेट केली जाते आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. चौथीचा प्रयत्न जरूर केला जातोय. तू मैच चालू आणि इथं फलंदाज आपण विचार केला तर पंचाने इशारा केलेला आहे रिप्ले ऍक्शन. टॉस साठी आम्ही इथे इन्व्हाइट करतोय. टॉस साठी मोहदर आणि कुशिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना हा विनंतीचा कॉल आहे की आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस करण्याकरिता. मोहदर आणि कुशिवली या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये आपले संघनायक पाठवा टॉस साठी. यापुढील सामना तुमचा असणार आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले कॅप्टन्स आमच्यापर्यंत आपण पाठवून द्यायचे. आणि चला लगेच वगाची वाडी आपण फिल्डिंग सजवून घ्या. लगेच मैदानामध्ये उतरा. जास्त वेळ आज घेऊ नका कुठल्याही संघांनी. आम्हाला सहकार्य करा अशी विनंती तुम्हा सगळ्यांना आहे. नक्कीच फलंदाज सेफ आहे. 4 धावा मिळतील आणि या 4 धावांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली तर धाव फलक्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तर 15 धावा. येणाऱ्या 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज. इथे आलेले आहे आणि या स्पर्धेमध्ये या पर्वामध्ये मान्यवरांचा ताफा देखील आपण इथे पाहतोय. त्यांचं देखील आपण नक्कीच मनापासून स्वागत करू. पुन्हा एकदा 1 2 3 4. नक्कीच आपण जर विचार केला ना तर ही शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर प्रेक्षक वर्गांची अलोठ्यानं गर्दी पाहायला मिळेल आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर मान्यवरांची आपल्याला व्यासपीठावरती खूप चांगली गर्दी पाहायला मिळाली. खरं तर एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही जो टेलिकास्ट आपण पाहतोय ना खरं तर खूप चांगलं टेलिकास्ट पाहायला मिळालं. सातत्याने जर पाहिलं तर माझे सर्व्हिसमॅन एंटरप्राइज चषक या स्पर्धेमध्ये देखील हाच टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि आदिवासी चषकामध्ये देखील त्यांचाच टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर त्यांची पूर्ण टीम्स मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. खास करून आपण जर विचार केला तर ही स्पर्धा आदिवासी चषक पाहतोय 2024 पर्व दुसऱ्या या स्पर्धेचं आणि खास करून जर पाहिलं तर आयोजक असतील अभिदादा बाग, अशोकदादा बाग आणि राजाराम दादा चौधरी यांच्या 3 मान्यवरांच्या हस्ते ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि ही शेवटची रात्र आणि खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालंय. येस येस नक्कीच अप्रतिम आपल्याला आवाज ऐकायला मिळतो. एक पहाडे आवाज माथेरानचा अर्थातच मनोजजी फसाले त्यांचं देखील कौतुक करू. आणि त्यासोबत आज आपण योगेश वाघ यांना देखील आपल्यासोबत जॉईन होताना पाहतो. त्यानंतर आपल्याकडे रिलीवर समालोचक देखील आहेत जे आज कोरियरची भूमिका निभावतील अर्थातच लवेश दिघे. आपण चर्चा करत होतो मान्यवरांची आणि मान्यवरांचा जर आपण विचार केला या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला शूज पुरस्कृत केलेत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजसाठी ओमसाई कलेक्शनचे CEO दुंद्रेपाडा गावामधील ही दानशूर व्यक्तिमत्व A1 जोडी सुदर्शन चौधरी आणि मिथुन सिनारे हे ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनापासून इथे स्वागत व्यक्त करीत आहोत. थँक्यू सो मच का सर. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर योगेश दादा टेनिस क्रिकेटमध्ये म्हटलं तर योगेश वाघ म्हटला तर त्याचा एकच डायलॉग टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण विचार केला युट्यूब मध्ये फक्त सर्च करा योगेश वाघ कॉमेंटेटर आदिवासीचा एक बुलंद आवाज. खरं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव आहे या समालोचकांचं आणि आज खरं तर आदिवासी चषकामध्ये खूप चांगलं त्यांचा सपोर्ट राहिलाय आणि शेवटच्या रात्रीला देखील ते आपल्या सोबत जोडले जातील पुढच्या मॅच मध्ये आणि त्यांचा आवाज देखील ऐकायला मिळेल. त्यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. वळूया मैदानाकडे. गोलंदाज तयार. पहिला बॉल पहिलाच बॉल ठप्पा पडल्यानंतर पायचं काय घडलं जातं. बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही. कमालीची गोलंदाजी पहिल्या षटकात देण्यासाठी वाघाची वाडी टीम कडनं आपण पाहतोय
महेश पहिला बॉल डॉट केल्यानंतर बिग फाईट मॅच होणार याच्यामध्ये शंका नाहीये, कारण टार्गेट कमी आहे. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. पहिला बॉल डॉट केलाय, गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पहा, टप्पा पडल्यानंतर थोडस स्पिन केला गेलाय आणि थोडस चेंडूला वळवलं गेलं. पहा रिप्ले ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. टप्पा पडल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाहीये. इथं आई एकविरीची ओळख आहे. आई एकविरी इव्हेंट्स पनवेल सुकापूर यांच्या माध्यमातून ही युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा बॅटची येणारी जे क्षेत्ररक्षक आहे तिथे त्यांनी चुकी करणार नाही आणि तो पहिला धक्का बसतोय धामणी बी टीमला. फलंदाज बाद होईल सचिन. बॅक टू द डगआउट. धामणी धेरंग बी टीमला पहिला धक्का बसलाय. सचिन हा फलंदाज. खरं तर विचार केला तर कमालीची गोलंदाजी राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज आपण पाहतोय महेश. लगोलग 2 बॉल डॉट केल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती विकेट काढली आहे. कमालीचे षटक राहिले बागाचवाडी टीम कडनं. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अर्जुनला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. आपण जर विचार केला तर अजून येणारे बॉल शिल्लक असतील 9 आणि 9 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 16. खरं तर आमचे थँक्यू. एक मिनिट. चला मोदर संघ तुमचा संघानेक लवकरात लवकर पाठवा. मोदर संघ शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. लवकरात लवकर तुमचा कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ दे. नक्कीच बॅटची एनर्जी लागली. तिथं मिळेल धाव 1 आणि एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत जर विचार केला तर वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. धावा फलकावरती धावा विचार केला तर 1 धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाले. 1 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या बाहेर कमालीचं षटक राहिलंय. गोलंदाजीवरती आपण पाहतोय वाघाचीवाडी टीम कडनं महेश हा गोलंदाज. खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय वाघाचीवाडी टीमचा. शेवटच्या षटकापर्यंत जाईल याच्यामध्ये शंका नाहीये. आणि जर एखादा मोठा फटका पाहायला मिळाला तर मॅचचं चित्र बदलू शकतो. पहा तेज गतीने बॉल टाकल्यानंतर बॅट्समॅन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो इशितच्या हातामध्ये. बॉल निघेल डॉट. आज खरं तर प्रेक्षकांची अलठण गर्दी पाहायला मिळाली. हीच तर आपण पाहतो तो आदिवासी चषक 2024. तालुका जर म्हटलं तर पनवेल मालडुंगा या विभागामध्ये जर पाहिलं तर दुसरं पर्व या स्पर्धेचं मानाची सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळाली. गोळ्या मैदान गोलंदाज तयार. क्रॉस द लाईन. क्या बात आहे. वा भाई वा. आणि तर पंचांचा इशारा. षटक क्रमांक पहिले संपला जात आहे. आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 1 धाव खर्च केली. 1 फलंदाज मैदानाच्या बाहेर. एकदा या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्याला हरकत नाहीये. वा भाई वा. क्या बात आहे. षटक संपले. धाव फलकावरती धावा लागलेत 1. येणारे 6 बॉल मध्ये 15 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. दडपण आहे. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय डेरंग बी हा संघ थोडस बॅकफुटला गेलाय. कारण पहिले षटक म्हटलं तर महेश हा गोलंदाज होता. कमालीचं षटक राहिले वाघाचीवाडी टीम कडनं. चला स्पीडअप करा. उशीर करू नका. कारण आपल्याला शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये आपल्याला फायनल देखील उरकायचे. कालच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर 6:30-7 वाजले पूर्ण सामने संपवायला. खरं तर मी पूर्ण टीम्सला विनंती करतो जेवढा आम्हाला तुम्ही सहकार्य करणार तेवढं आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. कारण आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर जेवढं आपण लवकर सामने पूर्ण करणार तेवढं आपल्यासाठी खूप चांगलं आहे. कारण सलग आपण ही स्पर्धा जर पाहिली तर 5 दिवसाची होती. दुसऱ्या दिवशी थोडंसं पावसाचं तापमान थोडं जास्त होतं. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवसाचे सामने आज आपल्याला पाहायला मिळालेत. खरं तर म्हटलं तर आयोजकाचा विचार केला तर अशोकदादा वाघ, अविनाश दादा वाघ आणि राजाराम दादा चौधरी यांच्या हस्ते ही स्पर्धा पाहायला मिळाले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती दांडी 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 गोल. अजून एक धक्का बसेल. टीम बॅटिंग करत असताना अर्जुन बॅक टू द डगआउट. अरे तर मी विनंती करतोय मोदर टीमच्या कॅप्टन्सला जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज थोडं सहकार्य करा आणि लगेच या नाणेफेकी करण्यासाठी.
वळिया मैदानाकडे आतापर्यंत जर पाहिलं तर 2 फलंदाज मैदानाची बाहेर पडले. धावसंख्या जर पाहिली तर 1 या आकड्यावरती पोहोचले. दुसरं षटक आपण पाहतो गोलंदाजीवरती मोहनने देखील पहिल्याच वरती दांडी गोल केल्यानंतर थोडस दडपण आहे बॅटिंग करत असताना टीम डेरंग बी या टीम वरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण स्ट्राईक एंड वरती नारायणला मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल. येणारे बॉल शिल्लक असतील 5 आणि 5 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 15. क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट्सने थोडस विचार केला तर पाहिजे काय घडलं जाते आणि इथे जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने पुढे पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. 2 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळालेत. गोलंदाजीचा जर विचार केला तर वाघचवाडी टीमनं कमबॅक केला आपल्या टीमसाठी. खरं तर मेहनत आहे. क्रिकेटमध्ये म्हटलं तर मेहनत करणं खूप गरजेचं आहे आणि त्यांची मेहनत आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्क करते तयार. 4 बॉल 14 धावांची गरज. क्रॉस द लाईन पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा कॉल तू मॅच चालू परंतु मिळेल धाव. एक खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय वाघचवाडी टीम कडनं. एका धावने धावसंख्या जर पाहिली तर 3 या आकड्यावरती पोहोचली आहे. अजूनही विचार केला तर 3 बॉल आणि 13 धावांची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर कमबॅक करेल धेरंग टीम. येणारे 3 बॉल आणि 13 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. कमबॅक करावं लागेल धेरंग टीमला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण पाहतोय नारायण. पुन्हा एकदा पहा पेजगतीत बॉल टाकल्यानंतर जोरदार अपील आणि तर काय घडलं जातंय. फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का बसेल धेरंग टीमला. अमोल बॅक ठरत डगआउट. ठोक होत. संतोषजी वाघ साहेबांना मी विनंती करेन की आपण टॉस इथे करायचा आहे. आदरणीय संतोषजी वाघ साहेब आपल्या पवित्र शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करतील आणि टॉस केला जाईल महोदर आणि त्यांच्या विरोधामध्ये. नक्की साकाश 2 मिनिटं आपण स्क्रीनवरती पाहतोय वाघाची वाडीची सपोर्ट पहा. चिल्ड्रन काय एन्जॉय घेत आहे. खरं तर IPL ची आठवण करून दिली. आयुष काय एन्जॉय घेतोय बघा स्क्रीनवरती पाहायला मिळालाय. चिल्ड्रन क्या बात आहे. खूप एन्जॉय ते घेत आहेत आजच्या सामन्याचा. टॉस झालेला आहे ते आणि टॉस कुशिवली संघानं जिंकलेला आहे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट द टीम्स अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. 1 2 3 4 वन्स अगेन कम ऑन. क्या बात आहे. 2 बॉल 13 धावा. एखादा खराब बॉल फेकला तर वाघचवाडी थोडस दडपण असेल आणि हा बॉल जर डॉट निघाला तर कमबॅक करेल वाघचवाडी टीम. धेरंग टीमला मात्र मोठे फटके मारावे लागतील. एखादा जर व्हाईट बॉल पडला तर 2 बॉल मध्ये 12 धावा येऊ शकता. गोलंदाजी मार्क करते तयार. वाह क्या बात है. टप्पा पडल्यानंतर बॅट्स आणि बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून जातो. इशिकच्या हातामध्ये बॉल निघेल डॉट. 1 बॉल 13 धावा. कमबॅक केलं वाघचवाडी टीमनं. मी तर मगाशी उल्लेख केला कारण धावसंख्या खूप कमी होती. बॅटिंग करत असताना कमबॅक केला होता धेरंग टीमनं परंतु बॉलिंगच्या जोरावरती वाघचवाडी टीमनं कमबॅक केलाय. पुन्हा एकदा लँग ऑफ लेझर मध्ये बॉल लठवायला गेला जातो. क्षेत्राचे काही तिथे तैनात परंतु इथं पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 2 संपलं जाते आणि तो विजय प्राप्त केलाय वाघचवाडी टीम. हार्डलक धेरंग टीम. दोन्ही टीमचं करूया कौतुक. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एकीकडे जर पाहिलं तर आणि त्याच्यामध्ये जर विचार केला तर थोडस आवाजामध्ये थोडस चेंज ऑफ